टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आज आपण पाहिलं की तुम्ही आणि सदाभाऊ खोत यांनी एक डेमो दिला या ठिकाणी भेसळयुक्त दुधाचा। काय नेमकं हे प्रकरण आहे, किती गंभीर आहे आणि सभागृहात चर्चा होती का नाही? दुधात भेसळ होते, दुधात भेसळ होते, तुम्ही पण बातम्या लावता, पण भेसळ कशी होते हे कळायला पाहिजे ना लोकांना। भेसळ कशा पद्धतीनं केली जाते हे आम्ही बघून घेतलं। ही लोक कशी करतायत आम्हाला लवकर माहिती देत नव्हते, पण आम्ही आमची माणसं सोडली। ते त्यांचा डेअरीचा धंदा आहे, त्यांना करायचं आहे म्हणून ते हळूहळू 15-20 दिवस गेल्यानंतर ही प्रक्रिया आम्हाला सगळी समजली। ही प्रक्रिया समजल्याच्या नंतर लोकांना कळायला पाहिजे ना दुधाला दर का मिळत नाही। शेतकरी आमचा म्हणतो की सरकार दुधाला दर देत नाही। अरे सरकार राहते बाजूला आणि हे मधलेच गब्बर लोक होत आहेत। तिकडं तुम्ही राबताय, तुमच्या दुधाला दर नाही। इकडं गरीब माणूस रात्रंदिवस कष्ट करतो, तो दूध विकत घेतो, त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही, म्हणजे त्यानं विष घेतल्यासारखं विकत आहे। हे कुठं तर थांबलं पाहिजे ना, ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे। प्रकरण आहे वरद असते, परंतु हे मटेरियल आम्ही इस्लामपुरातनं आणलंय। तुम्ही समजून चला, इस्लामपुरात हे मटेरियल मिळालेलं, तिथं कोणाची डेअरी आहे, काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीनं तिथं भेसळ होते त्याचा तुम्ही शोध घ्या ना, मी कशाला सांगू। नक्कीच, पण आता पुढील कारवाईसाठी तुम्ही काय नेमकी कारवाईसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे सदाभाऊ आणि मी। भेसळच्या संदर्भातला अत्यंत कडक कायदा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। कुणाचंही भेसळ करण्याचं धाडस झालं नाही पाहिजे, कुणाच्याही जीवाशी खेळलं नाही पाहिजे, शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाशी खेळलं नाही पाहिजे। त्या शेतकऱ्यांना जे कष्ट करताय त्यांच्या दुधाला दर चांगला मिळाला पाहिजे। कधी चांगला मिळेल? भेसळ थांबल्यानंतर। चांगल्या प्रतीचं दूध लोकांना कधी मिळेल? भेसळ थांबल्यानंतर। ते रात्रंदिवस राबून ते दूध खरेदी करतात। 1 लिटर अर्धा लिटर दूध घेणं सुद्धा परिस्थिती लोकांची नसते, त्यांना रात्रंदिवस राबावं लागतं, तेव्हा कधीतरी अर्धा लिटर दूध त्यांच्या बाळासाठी मिळतं। बरं, बाळासाठी त्यांनी दूध घेतल्यानंतर जर अशा प्रतीचं दूध मिळत असेल तर त्या लोकांनी करायचं काय? भेसळयुक्त दुधाचा तुम्हाला सुद्धा आरोग्याला काही धोका निर्माण झालेला आहे का, किंवा तुम्ही सुद्धा याला बळी पडलेला आहात का? नाही, मी म्हशीचं दूध पितो डायरेक्ट। माझ्याकडे घरी म्हशी आहेत ना, तुम्ही येत नाही ना, तुम्हाला सांगितलं या तर येतच नाही तुम्ही। तुम्हाला केमिकल मुक्त बोकडाचं मटण खायला या म्हणलं, तुम्ही येत नाही। केमिकल मुक्त दूध प्यायला या म्हणलं, तुम्ही येत नाही। तुम्ही सगळे व्यस्त आहे, तुम्ही या एकदा। नक्कीच, पण किती किती गंभीर हा सगळा प्रकार आहे? ठीक आहे, तुम्ही इन्व्हाइट करताय, आम्ही याचा विचार करू, पण किती गंभीर आहे? गंभीर म्हणजे आता ह्याच्यापेक्षा गंभीर काय असू शकतं? युरिया टाकते दुधात। युरिया कशाला टाकतात माहिती आहे का? तुम्ही तिकडचे आहे माहीत आहे का? युरिया शेतीला टाकतात। आता युरिया कोण खाईल का? दुधात टाकला जातो, सोडा दुधात टाकला जातो, चुना दुधात टाकला जातो, हायड्रोजन पेरॉक्साईड दुधात टाकलं जातं, तेल दुधात टाकलं जातं। केमिकल, जे केमिकल पत्र्याच्या डब्यात ठेवलं तर पत्रा गंजतं एका रात्रीत, ते केमिकल दुधात टाकल्यानंतर शरीराचं काय होईल विचार करा। ते केमिकल असं लाकडाचं ते असं पॅकेज असते, त्यात ते देतात गंजतंय म्हणून। म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे, अत्यंत गंभीर हा विषय आहे आणि त्यामुळे आता आमच्यावर टीका पण होईल। तुम्ही असं कशाला करायचं? तुम्ही सगळ्या अरे मग कधी तर कळलं पाहिजे ना लोकांना भेसळ म्हणजे काय होतंय, आणि म्हणून आम्ही त्याचा काही विचार न करता हे सगळ्या लोकांना कळालं पाहिजे। आता मुंबईमध्ये तुम्ही जावा, उद्या तुम्हाला सुट्टी आहे, हे जे सगळे जनावरांचे गोटे आहेत ते तुम्हाला आत येऊ देत नाहीत। आत काय येऊ देत नाहीत? ते तर डायरेक्ट दार काढतात आणि देतात। तिथं सुद्धा भेसळ सुरू आहे। किती बी गिराईक येऊ द्या, तिथनं आतनं दूध येतं। जर काय म्हशी काय 50-50 लिटर दूध देतात काय? ह्याचा पण बघा ना तुम्ही कशा पद्धतीनं ते दूध वाटतंय। आपल्या लोकांना वाटतंय आम्ही डायरेक्ट गोट्यांना जाऊन दूध घेतोय, तिथं काय मिक्सर ठेवायचा। कायदा व्हायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कारवाई सुद्धा गरजेची, कारवाई झाली पाहिजे। अधिकाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे। ह्या डिपार्टमेंटला अधिकारी नाहीत, त्या अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी निश्चित केली पाहिजे। आणि अरे बाबा हे करू नका, चांगलं नाही, हे लोकांच्या आरोग्याशी खेळताय। आता कॅन्सरचे पेशंट किती वाढले, लहान लहान बाळाला पण कॅन्सर होतोय। कसं काय होतोय? ते असले दूध पिण्यामुळेच होतोय ना, केमिकलचं दूध। शाकाहारी लोक, जेवणारी लोक, त्यांना सर्वात जास्त कॅन्सर होतोय। शिरोळ तालुक्यामध्ये सर्वात हायेस्ट कॅन्सर आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये। तिथं जैन कम्युनिटी सगळ्यात मोठी आहे, लिंगायत कम्युनिटी आहे, ते सगळी लोक शाकाहारी आहेत। तिथं तुम्ही केमिकलचं सगळं, आज काकडी एवढी असली का उद्या एवढी होत्या, परवा एवढी होत्या, तिसऱ्या दिवशी बाजारात। आज इथं कोथिंबीर लावली, चौथ्या दिवशी मार्केटमध्ये। हे कशामुळे होतंय? बोंगी मिरचा, सिमला मिरची तुम्ही म्हणताय एवढी 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 डायरेक्ट मार्केटमध्ये, हे इंजेक्शन डायरेक्ट दिली जातात। चिकन कोंबड्या तुम्ही खाताय, चिकन तंदुरी, चिकन तंदुरीला इंजेक्शन आहे रोज। 100 ग्राम 150 ग्राम 200 ग्राम वाढतंय चिकन कोंबड्या आहेत ना, रोज 100 ग्राम त्याचं वजन वाढतंय। तुम्ही एकदम मस्त खाताय, त्यात पण केमिकल आहे। हे सगळे प्रकार असे सुरू आहेत। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य, राजकीयाचा विषय नाही ना। तिकडं आता इंजेक्शन कोंबड्याला मारतंय घरी, आता इथं मी बसलोय, आता मी इथनं काय करणार? तर त्याच्यासाठी यंत्रणा आली पाहिजे।
त्याच्यासाठी कायदे आले पाहिजेत आणि हे कुठं तर थांबलं पाहिजे. आज आपला भारत देश जगातला सर्वात तरुणांचा देश आहे. म्हातारा व्हायला काय लागेल सांगा की? असलं खाल्ल्यानंतर पोरं लगेच म्हातारी होऊन जातील ना. चौथ्या पोराची केस सगळी पिकायला लागली. कशामुळे पिकायला लागली? हे असले सगळे प्रकार सुरू आहेत. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी मांडला आणि कारवाईची मागणी सुद्धा आता ते करतायत. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.